नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सहकार व ग्रामीण विकास पेपर सेकंडमध्ये TY BComच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर सेकंड मधील व्यवस्थापक व त्यांची भूमिका किंवा सहकारी व्यवस्थापक व त्यांची भूमिका या घटकातील 2.2 सहकार व्यवस्थापनाची रचना किंवा सहकार व्यवस्थापनाच्या पातळ्या किंवा सहकारी व्यवस्थापनाचे जे काही स्तर आहेत त्या स्तराचा किंवा घटकांचा किंवा रचनेचा अभ्यास करणार आहोत की अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनामध्ये मानवी आणि नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य पद्धतीने संचलन केले जाते किंवा व्यवस्थापन केले जाते आणि त्या व्यवस्थापनामध्ये मानवी संसाधनामधील कार्यकारी प्रमुख किंवा कार्यकारी मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन किंवा त्या सहकारी संस्थेचं संचलन केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यामध्ये अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाची जी रचना आहे त्या रचनेचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थेच्या रचनेमध्ये पहिला महत्वाचा घटक तो म्हणजे अध्यक्ष असतो आणि म्हणून अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाच्या रचनेचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता सहकारी व्यवस्थापनामध्ये सहकारी संस्थांच्या व्यवस्थापकीय रचनेचा अभ्यास हा सहकारी व्यवस्थापनाचा महत्वाचा घटक आहे आणि या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे मुख्य निबंधक किंवा सहकारातील सचिव, सहकारी संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग, कार्यकारी मंडळातील संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव किंवा मानद सचिव आणि व्यवस्थापनातील इतर विविध जे काही घटक आहेत या विविध घटकांचं हक्क, अधिकार आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या इत्यादी विविध बाबींचा अभ्यास हा या सहकारी व्यवस्थापन रचनेचा एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनेतून किंवा व्यवस्थापनाच्या रचनेचा प्रत्येक स्तरावरील हक्क, अधिकार आणि कर्तव्यानुसार तसेच विविध स्तर जे आहेत त्या स्तरामध्ये किंवा यामध्ये कोणकोणते घटक येतात त्या घटकांचं स्पष्टीकरण आपण या पुढील तक्त्याच्या आधारे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यातला पहिला घटक आहे तो म्हणजे अध्यक्ष. आता अध्यक्ष म्हटलं की साधारणपणे या सहकारी संस्थांच्या किंवा सहकारी व्यवस्थापनाच्या रचनेमधला सर्वोच्च किंवा ज्याला सर्वाधिक अधिकार असतात असा अधिकार असणारा घटक त्याला आपण अध्यक्ष असं म्हणतो. त्याला इतर ठिकाणी चेअरमन हा इंग्रजी शब्द त्यासाठी असतो आणि मराठी शब्द अध्यक्ष आहे. सर्वसाधारणपणे अध्यक्षाची नेमणूक करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाचा असतो. म्हणजे सभासद दर 5 वर्षाला अशा प्रकारे ज्या संचालक मंडळाची नेमणूक करून देतात किंवा त्यांना निवडून देतात त्या संचालक मंडळांमधील सर्व सदस्य एका व्यक्तीची अध्यक्ष आणि दुसऱ्या एका व्यक्तीची उपाध्यक्ष आणि सचिव अशा वेगवेगळ्या 3 पदांवर त्याची नियुक्ती केली जाते किंवा अलीकडे मानद सचिव हे पद देखील अशा प्रकारे या कार्यकारिणीमध्ये महत्वाचं पद आहेत आणि म्हणून अशा प्रकारे संचालक मंडळाच्या माध्यमातून या अध्यक्षाची निवड केली जाते. संस्थेच्या दैनंदिन व्यवहाराला अनुसरून संस्थेचे विविध कार्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी ही या अध्यक्ष या नात्याने हा पदाधिकारी पार पडत असतो. तसेच सहकारातील अधिनियमातील कलम 74 अन्वये संस्थेच्या अध्यक्षास संचालक मंडळाला विश्वासात घेऊन विविध प्रकारचे सहकारी किंवा संस्थेशी संबंधित निर्णय घेणे, त्यानंतर धोरण ठरवणे व त्या धोरणाचा सतत पाठपुरावा करणे इत्यादी महत्वाची कामे या ठिकाणी या अध्यक्षाची असतात आणि म्हणून अध्यक्षाला काही महत्वाच्या त्याच्या जबाबदाऱ्या असतात किंवा कर्तव्य असतात. त्यामध्ये पहिला आहे संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये धोरणात्मक स्वरूपाचे निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करण्याचं महत्वाचं काम या संस्थेचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला करावी लागतात. त्यानंतर आणखी एक महत्वाचं काम आहे की सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा त्या सहकारी संस्थेचा प्रमुख शासक या नात्याने अध्यक्षास विविध प्रकारचे अधिकार असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारामुळे किंवा आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य त्या अध्यक्षाला पार पाडावे लागतात. म्हणजे साधारणपणे किती संस्थेला किती कर्ज द्यायचं आहे, संस्थेला पूर्वी दिलेल्या कर्जाची कशा प्रकारे वसुली करायची आहे, त्यानंतर सभासदांना कर्जाचं प्रमाण किती ठेवायचं आहे याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. त्याच पद्धतीने पुढील महत्वाची जबाबदारी आहे की या सहकारी संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घटकाचे अधिकार, जबाबदाऱ्या, वेतन, भत्ते व इतर अनेक प्रकारच्या सोयी सुविधा ठरवण्याचा
मर्यादित स्वरूपाचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. मर्यादित स्वरूपाचा याचा अर्थ असा की त्याच्यावर काही मर्यादा असतात, म्हणजे तो परस्पर अशा प्रकारे अध्यक्ष या सर्व बाबींवर स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेताना त्याला संचालक मंडळाला अशा प्रकारे विश्वासात घ्यावं लागतं. त्यानंतर आणखी एक महत्वाचं आहे की सहकारी संस्थेमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्यात काही अंतर्गत कलह किंवा वाद असेल किंवा वाद निर्माण झाल्यास त्यांची सोडवणूक करण्याचा महत्वाचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. आणि म्हणून अशा प्रकारे अध्यक्ष हा सहकारी व्यवस्थापनाच्या रचनेमधला किंवा स्तरामधला पहिला महत्वाचा घटक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्वाचा घटक आहे किंवा रचनेतला दुसरा स्तर आहे की उपाध्यक्ष. त्यानंतर अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे उपाध्यक्ष होय. आता उपाध्यक्ष की साधारणपणे संचालक मंडळ जे आहे आपल्यामधूनच एका अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाची निवड करत असतात. म्हणजे जर अध्यक्ष काही कारणामुळे आजारी पडला किंवा काही विशिष्ट कारणामुळे तो बाहेरगावी किंवा बाहेरच्या काही कामानिमित्त तो त्या विशिष्ट परिसरातून किंवा राज्यातून बाहेर गेल्यानंतर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन बघण्यासाठी अध्यक्षाच्या नंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे उपाध्यक्ष होय. आणि म्हणून अशा प्रकारे हा अध्यक्ष जेव्हा गैरहजर असेल तेव्हा त्या गैरहजेरीच्या काळात उपाध्यक्षाला या अध्यक्षाचे सर्व अधिकार प्राप्त होत असतात. आणि म्हणून सहकार संस्था अधिनियम कलम 73 अनुसार पदनिर्देशित पदाधिकारी म्हणून उपाध्यक्षाचा स्पष्ट उल्लेख यामध्ये केलेला आढळतो. आणि म्हणून अध्यक्षाचे जे काही सर्व अधिकार आहे वरती आपण नमूद केल्याप्रमाणे ते सर्व अधिकार त्या उपाध्यक्षाला प्राप्त होत असतात. आता उपाध्यक्षाची काही पात्रता आहे, त्यामध्ये पहिला आहे की तो सहकारी संस्थेचा सभासद असला पाहिजे. आता आपण बघितलं की साधारणपणे त्या विशिष्ट सहकारी संस्थेची निवडणूक कुणाला लढवता येते, तर त्या सहकारी संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाला सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येते. आणि निवडणूक लढवल्यानंतर तोच त्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळात निवडून जातो. निवडून गेल्यानंतरच तो त्या सहकारी संस्थेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव होऊ शकतो किंवा संचालक होऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे, निवड होण्यासाठी त्या व्यक्तीने योग्य ती पात्रता धारण केलेली असावी. सर्वसाधारणपणे आपण बघतो की सहकारामध्ये अशा प्रकारे कोणताही जो काही संचालक निवडून जातो त्या संचालकामध्ये तशा प्रकारचे जर अधिकार किंवा तशा प्रकारचे जर नेतृत्व करण्याची उमेद असेल तर तो व्यक्ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदावर निवडून जातो किंवा त्या संचालक मंडळातून त्याची निवड केली जाते. संचालक मंडळाचा सभासदांचा विश्वास संपादन त्याने केलेला असावा आणि सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची त्याला योग्य जाणीव असावी. असा कोणताही व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा उपाध्यक्ष होऊ शकतो. त्यानंतर पुढचा तिसरा महत्वाचा घटक आहे किंवा रचनेतला स्तर आहे तो म्हणजे सचिव. आता सचिव हा जो काही घटक आहे तो सहकारी संस्थेच्या संस्थेतील सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग अशा अनेक घटकांना जोडणारा हा एक महत्वपूर्ण असा घटक असतो. सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, सहकारामधला जो सचिव आहे एकतर तो कार्यकारी मंडळामधून एक सचिव असतो किंवा एक जो प्रमुख सचिव असतो तो म्हणजे या अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी वर्ग असतो ज्याला सरकारी वेतन दिलं जातं. आणि अशा प्रकारचा तो सचिव असतो. या सर्व घटकांना जोडणारा तो महत्वाचा दुवा असतो. सहकारी संस्थेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या सर्वांमध्ये समन्वय साधून आणण्याचं आणि सहकारी संस्थेचा विस्तार करण्याची महत्वाची जबाबदारी या सचिवावर असते. आणि म्हणून सचिव हा या सहकारी व्यवस्थापनातील रचनेचा किंवा स्तरामधला एक महत्वाचा घटक आहे. त्या सहकारी सचिव जो आहे त्या सहकारी सचिवानंतर पुढचा चौथा महत्वाचा घटक म्हणजे मानद सचिव होय. त्याला अशा प्रकारे या सचिवाला काही विशिष्ट अधिकार असतात किंवा मोठ्या सहकारी संस्थांमध्ये ज्या सहकारी संस्थेत सभासदांची संख्या जास्त असते त्या संस्थांमध्ये या उपसमितीची निर्मिती केली जाते आणि त्या उपसमितीला उपलब्ध असलेल्या वेळेमध्येच कार्य करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागत असते. आणि म्हणून अशा प्रकारे सचिव हा या सहकारी व्यवस्थापनातला एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचा आहे मानद सचिव, की अशा प्रकारे या ठिकाणी मानद सचिव हा देखील या सचिवानंतर महत्वाचा घटक असल्यामुळे सहकारी संस्थेमध्ये पूर्ण वेळ प्रशासन अधिकारी म्हणून सचिवाची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि त्याची या दृष्टिकोनातून निवड केली जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि सहकारी संस्थेतील
इतर कर्मचारी, सभासद अशा सर्वच घटकांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम या मानस सचिवाला पार पाडावे लागते. सचिव हा त्या सहकारी संस्थेतील प्रशासकीय सहकारी अधिकारी असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया, त्यांची शैक्षणिक पात्रता काय असावी, त्यानंतर प्रशिक्षण इत्यादी विविध घटकांचं निवारण करून सहकारी संस्थेतील प्रशासकीय कामांमध्ये एकजुटी व सुरळीतपणा आणणे हे या मानस सचिवाचं महत्त्वाचं काम असतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण याही पूर्वी बघितलेलं आहे की सहकारी व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे सहकारी व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्या तत्वामध्ये बघितले की अशा प्रकारचे एक आकृतिबंध आहेत की सर्वसाधारणपणे मंत्रालयातील सहकार विभागातला जो सचिव आहे त्या सहकार विभागातल्या सचिवानंतर सहकार विभागातला आयुक्त हे त्यानंतरचं पद आहे. आयुक्तानंतर अशा प्रकारे जिल्हा निबंधकानंतर तालुका निबंधक आणि तालुका निबंधकानंतर जो काही मानस सचिव असतो किंवा जे काही सचिव पद असतं त्या सचिवाने त्या सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज बघणं आवश्यक असतं. त्याला अशा प्रकारे सरकारी पगार दिला जातो आणि त्या पगाराच्या माध्यमातून तो अशा प्रकारचं काम करत असतो. म्हणून या सचिवाची भूमिका असते अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, त्या सहकारी संस्थेचे सभासद या सर्व घटकांना जोडणारा महत्वाचा दुवा आणि इतर कर्मचारी या सर्वच घटकांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे मानस सचिव होय. आणि म्हणून अशा प्रकारे हा या सहकारी व्यवस्थापनातल्या स्तरामधला चौथा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे संचालक मंडळ, की सर्वसाधारणपणे या ठिकाणी जे काही संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाचा जर विचार केला तर अशा प्रकारे या सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांमधून संचालक मंडळाची नेमणूक केली जाते. म्हणजे सहकार कायद्यामध्ये अलीकडे आता 13 संचालक जे आहेत किंवा 13 संचालकांची त्या सहकारी संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये निवड केली जाते. आणि सर्वसाधारणपणे 7 आणि 6 जर दोन अशा प्रकारे दोन पॅनलमध्ये जर लढत झाली असेल, ज्यांच्याकडे 7 सदस्य ज्या पॅनलचे निवडून येतात त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक संख्या ही त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यातला 7 पैकी एक अध्यक्ष होतो, एक उपाध्यक्ष होतो आणि राहिलेले जे काय ते सर्व त्या सहकारी संस्थेचे संचालक असतात. म्हणजे 13 मधून जर दोन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे झाले तर राहिलेले जे काय 11 सदस्य आहेत त्या 11 सदस्यांचं एक संचालक मंडळ असतं. आणि म्हणून कोणत्याही अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाने मनमानी कारभार केला सहकारामध्ये तर त्या मनमानी कारभाराला आळा घालण्याचं काम संचालक मंडळ करतात. प्रसंगी अशा वेळी हे सर्व संचालक मंडळ एकत्र येतात आणि एखाद्याने चुकीचं काम केलं, एखाद्या अध्यक्षाने उपाध्यक्षाने चुकीचं काम केलं तर त्याला पदावरून काढण्यासाठी हे सर्व संचालक मंडळ एकत्र येतात. सहकार आयुक्त आणि निबंधकाकडे तशा प्रकारची लेखी तक्रार देतात आणि त्या तक्रारीमधून पुन्हा त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला आणि तो जर बहुमताने ठराव पास झाला तर अशा प्रकारे अध्यक्षाला आणि उपाध्यक्षाला त्या पदावरून बडतर्फ केलं जातं आणि नवीन त्या संचालक मंडळामधून नवीन व्यक्तीची अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली जाते. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या संचालक मंडळाचे विशिष्ट असे अधिकार असतात आणि संचालक मंडळाची सहकारी व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सभासद. आता सभासद म्हटलं की सर्वसाधारणपणे अशा प्रकारे जे काही त्या सहकारी संस्थेचे सभासद असतात किंवा त्या परिसरामध्ये असणारे लोक ज्यांनी त्या सहकारी संस्थेमध्ये विशिष्ट त्या सहकारी संस्थेची जी सभासद फी देऊन तो सभासद झालेला असतो आणि त्याला मतदानाचा जो अधिकार प्राप्त होतो त्याला आपण सभासद असं म्हणतो. आणि म्हणून सहकारी संस्था ज्यांच्यामुळे स्थापन केली जाते किंवा सहकारी संस्थेच्या मुख्य केंद्रीय घटक म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद होय. म्हणजे सभासद किती जागरूक आहेत यावर त्या सहकारी संस्थेचं यश अपयश अवलंबून असतं. आणि म्हणून सभासद हा या सहकारी संस्थेचा एक आत्मा आहे असं म्हटलं जातं. या सहकारी संस्थेचे सभासद किंवा सभासद संख्येवरून त्या सहकारी संस्थेचे आर्थिक व सामाजिक यश अवलंबून असते. सहकारी संस्थेच्या त्या संस्थेचा विकास आणि विस्तार या सभासद संख्या किती आहेत ते सभासद कसे आहेत त्या पद्धतीने जागरूक सभासद जर असेल त्या सहकारी संस्थेचा विकास आणि विस्तार जलद गतीने होत असतो. कारण एखाद्या कार्यकारी मंडळाने चुकीचे निर्णय घेणारं कार्यकारी मंडळ जर सत्तेत असेल
तर त्या मंडळाला, संचालक मंडळाला पुढच्या 5 वर्षानंतर सत्तेतून बाहेर काढण्याचं काम ही सभासद करत असतात. म्हणून अशा प्रकारे हा एक महत्वाचा घटक आहे. आता या सभासदांचे काही प्रकार आहेत. ते आहेत म्हणजे संस्थापक सभासद पहिला प्रकार आहे. त्यामध्ये सहकारी संस्थेचे सभासदत्व करताना जेव्हा ती संस्था स्थापन करताना जे सहकारी संस्थेचे सभासद होतात त्यांना संस्थापक सभासद असं म्हणतात. यामध्ये साधारणपणे सभासदांना सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात सहभागी करून घेतले जाते किंवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये त्यांना विशेष प्राधान्य दिले जातं. त्यानंतर दुसरा घटक आहे ठरावाचा सभासद, की पहिल्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार ज्या सभासदांना सभासदत्व दिले जातं किंवा ज्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशिष्ट व्यक्तींच्या नावाची शिफारस करून अशा व्यक्तींना सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी करून घेतले जातं त्यांना ठरावानुसार सभासद असं म्हणतात. आणि त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे स्वीकृत सभासद किंवा संचालक, की अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन आणि व त्या अध्यक्षांचा सभासद निवडीचे काही अतिरिक्त अधिकार दिलेले असतात आणि म्हणून अशा व्यक्तीची स्वीकृत संचालकपदी किंवा सभासदपदी त्यांची नेमणूक केली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी हे सभासद जे आहेत ते सभासदाचे प्रकार आहेत. त्यानंतर यातला शेवटचा घटक आहे किंवा या सहकारी व्यवस्थापनाच्या रचनेतला किंवा स्तरामधला शेवटचा घटक आहे इतर कर्मचारी वर्ग. आता इतर कर्मचारी वर्गामध्ये सचिवानंतर सहकारी संस्थेमध्ये इतर अनेक कर्मचारी कार्यरत असतात. सचिवानंतर इतर कर्मचाऱ्यांची श्रेणी सहकारी संस्थेत कार्यरत अधिकार व जबाबदाऱ्यांच्या या इतर कर्मचारी वर्गाचे अ वर्ग, क वर्ग, ड वर्ग असे प्रकार पडतात. यामध्ये साधारणपणे कर्मचाऱ्यांचा सहभाग वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात होतो. खऱ्या अर्थाने हे यश आणि अपयश या सर्व कर्मचारी वर्गांवर त्या सहकारी संस्थेचं यश अपयश अवलंबून असतं. इतर कर्मचाऱ्यांवर किंवा सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये या कर्मचारी वर्गाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. म्हणजे त्या सर्व प्रकारचे क्लर्क असेल किंवा कारकून असतील सचिवानंतर. त्यानंतर काही मोठ्या संस्थांमध्ये सचिवामध्ये देखील अशा प्रकारे सचिवानंतर इतर काही जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होत असतो आणि म्हणून अशा प्रकारे दैनंदिन कामकाजामध्ये या कर्मचारी वर्गाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये या सहकारी संस्थेत प्रशिक्षण व शिक्षण तसेच कनिष्ठ कर्मचारी वर्ग आणि इतर सहकारी संस्थेच्या आर्थिक विकासातलं योगदान हे अत्यंत महत्वाचं असतं. त्या सहकारी संस्थेचा भौगोलिक परिसरामध्ये काय महत्व आहे त्याच पद्धतीने या सहकारी संस्थेचा वर्ग हा संस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्यामुळे कर्मचारी वर्ग आणि संस्थेचे सभासद, अध्यक्ष, संचालक मंडळ, उपाध्यक्ष इत्यादी विविध घटकांमध्ये या इतर कर्मचारी वर्गांचं जे काही संबंध असतात ते संबंध अत्यंत महत्वाचे असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सहकारी व्यवस्थापनाची जी रचना आहे किंवा त्याचे जे काही स्तर आहेत किंवा त्याच्या ज्या काही पातळ्या आहेत त्या पातळ्यांमध्ये अशा प्रकारे एकूण या 7 घटकांचा समावेश होत असतो. त्यातला पहिला घटक आपण बघितला अध्यक्ष, दुसरा बघितला उपाध्यक्ष, त्यानंतर तिसरा घटक बघितला सचिव. म्हणजे अशा प्रकारे या संचालक मंडळामधून एका सचिवाची किंवा सरचिटणीस किंवा त्याला आपण चिटणीसाची नेमणूक केली जाते. आणि मानद सचिव हे जे काही पद आहे हे अशा प्रकारे अलीकडं ते नव्याने निवडून दिलं जातं सहकारातून. आणि सचिव जो असतो तो एक सरकारी अधिकारी असतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक म्हणजे संचालक मंडळ आणि संचालक मंडळानंतर सभासद, त्या सहकारी संस्थेचे सभासद. ही सभासदाला अशा प्रकारे दर 5 वर्षाला त्या संचालक मंडळ निवडून देण्याचा आणि पुन्हा त्या संचालक मंडळामधून एक व्यक्ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदावर निवडून दिला जातो. आणि इतर कर्मचारी वर्ग जे आहेत ते त्या सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज बघण्यासाठी आवश्यक असतात. त्यांना देखील या सहकार नियमानुसार विशिष्ट पेमेंट दिलं जातं. अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाच्या रचनेचे हे 7 प्रमुख घटक आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, की अशा प्रकारे असाइनमेंटसाठी तुम्हाला क्वेश्चन असणार आहे की सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ व व्याख्या सांगून सहकारी व्यवस्थापनाची रचना किंवा सहकारी व्यवस्थापनाचे स्तर किंवा सहकारी व्यवस्थापनाच्या ज्या पातळ्या आहेत त्या पातळ्या स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला यासाठी परीक्षेत विचारला जाईल. आणि या असाइनमेंट प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून ते PDF फाईल तुम्हाला पुढील मेल ID वर पाठवणे आवश्यक आहे. मेल ID आहे
ambadaskapdi@kthmcollege.ac.in या मेल आय डीवर पाठवणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू. ओके, थँक्यू.